संध्याकाळचा गजबजलेला पंढरपूर आणि समोर दिसतोय आपल्याला विठुरायाचं मंदिर। माऊली तू माऊली जगाची। विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली। नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळकर। पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजची व्हिडिओ वेगळी आहे, खास आहे। आता कोकणात नाही जात आहे, सो आता चाललेलो आहे देवदर्शनाला। देवदर्शनाला म्हणजेच अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर असे देवदर्शन करणार आहे। आणि अक्कलकोटला ही माझी सेकंड ट्रिप असणार आहे। पंढरपूरला मी फर्स्ट टाइम जाणार आहे, पण अक्कलकोट सेकंड आहे। आम्ही सगळी फॅमिली, मम्मी पप्पा, पेरणा, सगळी मामा वगैरे फॅमिली ना एक 7-8 वर्षापूर्वी गेलेलो। सो आता पुन्हा एकदा ॲक्च्युली आता मी एकटाच जातोय, सो पुन्हा एकदा योग आलेला आहे आणि स्वामींनी बोलवलेलं आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीसोबत चाललेलो आहे। सो घरातून निघतोय, पनवेलला आता येईल गाडी, जोगेश्वरीवरून निघालेली आहे। सो बरीच अशी क्रिएटर मंडळीसुद्धा आहेत आणि बरेच असे प्रवासी भक्तगण मंडळी आहेत। सो प्रवास आणि दर्शनसुद्धा तुम्हाला घर बसल्या भेटणार आहे। सो चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करतोय आणि सोलापूरची ट्रिप असणार आहे। पंढरपूर, तुळजापूर, आई भवानीचं सुद्धा दर्शन घेणार आहे। तर सगळ्यांचेच असेच आशीर्वाद राहू द्या आणि नवीन प्रवासाला सुरुवात करतोय घरातून। बॅग वगैरे पॅक केलेली आहे, एकटाच जातोय म्हणून। ॲक्च्युली फॅमिली नाही येत आहे, कारण मम्मीला वगैरे आता सुट्टी नाही, गणपतीला परत 15-1 दिवस सुट्टी घ्यायची आहे। सो आता मागे सुद्धा सुट्ट्या झालेल्या आहेत, तो तिच्या लिव्स वगैरे संपलेल्या आहे, तर आता एकटाच जातोय। सो पुन्हा एकदा फॅमिलीला वगैरे घेऊन जायचं आहे। येतोस काय? होय येतोस काय? येतोस काय? एवढा भाव खातोस काय? हा, एवढा भाव बरा नाही। आयुष्या गावात मला फाट्यावर मारतोय। मम्मी येतेस? मम्मी चालली नाईट शिफ्टला। चल निघालीस तू? कळंबोली सिग्नलला आलेलो आहे आणि वाट बघतोय आता ट्रॅव्हल्सची। 2 ट्रॅव्हल येणार आहेत, एक ठाण्यावरून आणि एक जोगेश्वरीवरून। काय माहीत आपली सीट कुठे आहे ती। कॉल आलेला आता 15 मिनिटात येते। सो एक्सायटेड आहे जायला। इकडे अजून एक मैत्रीण जॉईन झालेली आहे, दिसते का? श्वेता रहाटे। सो ही सुद्धा आलेली आहे। बरेच मित्रपरिवार आज या प्रवासामध्ये आहेत, सो मजा येणार आहे। कितवी ट्रिप आहे तुझी? गेले पण बालाजी टूर्स सोबत पहिल्यांदाच चालली आहे, खूप एक्साइटेड आहे। फायनली ट्रॅव्हल आले। चल मी बसमध्ये बसलेलो आहे, बसमधला पब्लिक आहे। बसलात भाई? क्या भाई, कैसा आहे? मस्त ना? हॅलो। प्रवासात हळूहळू सगळ्यांची ओळख होईलच। हाय, आपले गाववाले भेटलेले आहेत, ओळख तर होईल, पण आताची सुरुवात आहे। जोश बघा काय आहे तो। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। एवढा जोश आहे स्टार्टिंगला। आता बघा 2 दिवस मजा करायची आहे। खतलव खतलव। इथे आम्ही ज्या टूर तर्फे आलोय त्यांनी इकडे ID कार्ड दिलेलं आहे। साबण, शॅम्पू, कॉलगेट आणि ID कार्ड आहे। ही अशी बस आहे आणि या बसमधून प्रवास आहे। आता खालापूरच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि थोडी थांबली गाडी वॉशरूमला वगैरे, सगळ्यांना वगैरे जायचं आहे। 2 बस आहेत, एक आले जोगेश्वरीवरून आणि दुसरे आले ठाण्यावरून। सगळ्यांच्या गळ्यात ID कंपल्सरी दिलेली आहे बालाजी टूरने।
अरे ही कशी काय येते? बंद करा. मला मी काला दिसतो म्हणून फ्लॅश लावलेला, दुसरा काय नाही. आई शपथ, पहिल्यांदा भेटतोय आपण. आज बघितला माणूस केवढा दिप्पाळ आहे. मानकापी आलेला आहे सोबत. मला मी मिस करतोय त्या बस मध्ये. जाऊ दे, उद्या राडा. अरे काय बोलतो, कसं आहे? मस्त आहे. सगळे क्रिएटर भेटतात आणि बरेच असे भक्तगण पण आहेत. मजा येणार आहे. सगळे दापोलीवाले आहेत. दापोलीवाले भाई, दापोलीवाले आहेत. जालगाव काही जण गिमावण्यातले पण आहेत. हा, गिमावणेकर. शुभ सकाळ मित्रांनो. आणि आता उतरलेलं सकाळचे वाजले 6. पंढरपूरला गाडी आलेली आहे. इकडे 2 गाड्या आहेत. इकडे भक्त निवास आहे, जायचं आहे. मला वाटलं आधी अक्कलकोटला वगैरे जाऊ, तिथून मग उद्याच्या दिवशी पंढरपूरला असो, पण प्लॅन चेंज आहे, बघूया. सो पंढरपूरच्या पण देवाचं दर्शन घ्यायचं आहे. अक्कलकोट, सिद्धरामेश्वर आणि तुळजाभवानी. पण काय प्लॅन आहे ते थोड्याच वेळात सांगतो. हे मॅनेजर वगैरे सांगतील. आता सगळेजण ह्या भक्त निवासमध्ये जायचं आहे. गुड मॉर्निंग. कसं झाला प्रवास? हां, थोडी. तर हे आहे भक्त निवास आणि खतरनाक थीम आहे, जबरदस्त. फर्स्ट टाइम आलो आहे पंढरपुरात. रॉयल भक्त निवास असेल तर भारीच. गार्डनिंग आहे प्लेस आणि इकडे विंग आहेत. A, B विंग, C विंग, D विंग, असं D पर्यंत विंग आहेत. आणि हा मिडल आहे. विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर मधलं सर्वात मोठं हॉटेल. A विंग, B विंग, C विंग आणि D विंग. आपण सगळेजण ज्यांनी सेपरेट रूम बुक केले ते B विंग मध्ये असणार आहेत. बाकीचे C आणि D मध्ये असणार आहेत. ते बघा, ते अश्विनी हॉटेल आहे, दिसतंय समोर. अश्विनी उपहारगृह. तर ह्या ट्रिपमध्ये काल एक सरप्राईज मिळालं सर्वांना, शुक्रवारी रात्रीचं जेवण. आता अजून एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला विचारून मला द्यायचं आहे. आपण 4 मंदिरं फिरणार आहे. पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि सिद्धरामेश्वर, जे सोलापूरचं ग्रामदैवत आहे. सगळ्यात जास्त बघण्यासारखं पंढरपूरमध्ये आहे. म्हणजे या 2 वर्षामध्ये आम्ही जो सर्वे केला तर सगळ्यात जास्त फिरण्यासारखं पंढरपूरमध्ये आहे. चंद्रभागा नदी, कैकडे महाराजांचा मठ, इस्कॉन मंदिर, म्हणजे अशी खूप म्हणजे जास्त टाईम इथे लागतो, बाकीच्या ठिकाणी लागत नाही. तर माझा असा विचार आहे की आपण आजचा पूर्ण दिवस पंढरपूरमध्ये काढूया. नीट आहे का सर्वांनी? कोणाला डाऊट असेल तर लगेच विचारा. आजचा पूर्ण दिवस आपण पंढरपूरमध्ये काढू. आंघोळ करू, नाश्ता करू, नाश्ता वगैरे सर्व रेडी होईल आपल्या आंघोळी होईपर्यंत. नाश्ता करू, सरळ विठ्ठल मंदिरात जाऊया. आधी सर्वांनी मुखदर्शन घेऊया एकत्र, नंतर चंद्रभागेवर जाऊया, नदीचं दर्शन घेऊ आणि मग नंतर प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने शॉपिंग करेल किंवा ज्यांना जवळून दर्शन, कारण पूर्ण दिवस आहे. त्याच्यानंतर उद्या सकाळी लवकर उठून आपण तुळजापूर, सिद्धरामेश्वर आणि अक्कलकोट करूया, असा माझा प्लॅन आहे. हा माझा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगतोय. आज ही पहिली ट्रिप आहे. आणि आपल्याला मुंबईला जायला सोमवारची पहाट होईल. जे आपण रात्री 10ला जातो ना, रविवारी रात्री, ते सोमवारी पहाटे 4ला जाऊ. आता आपण काय सारखे इकडे येणार नाही आहे, पहिली गोष्ट ही आहे. तर माझा असा वैयक्तिक विचार होता की तुम्ही सर्वांनी पंढरपूरमध्ये
व्यवस्थित फिरायला तुम्हाला मिळेल. काय योग आहे, इंद्रधनुष्याने पण इकडे आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे भक्त निवासमध्ये. खतरनाक वाटतंय ना. त्याला तर ठरलंय आज पंढरपूरचं दर्शन घ्यायचं आहे आणि उद्या अक्कलकोट, सिद्धरामेश्वर आणि तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आहे. तर आज पूर्ण पंढरपूर फिरूया आणि पहिल्यांदाच येतोय पंढरपूरला. अक्कलकोटला सेकंड टाइम आहे पण पंढरपूरला पहिल्यांदा आहे. पण इथला मला भक्त निवास आवडला आहे, भरपूर मोठा आहे आणि आतमध्ये आता जायचं आहे. तर आता आलेलो आहोत रूममध्ये. 8 बेड आहेत, म्हणजे बॉईज लोकांना दिलेलं आहे. 8 बेड आणि 2 वॉशरूम, 2 बाथरूम. इकडे आंघोळ करण्यासाठी हे 2 आंघोळ करण्यासाठी आणि 2 बाथरूम आहेत. दुसरा हा कमोड, इंडियन टॉयलेट. मित्रांनो, फ्रेश वगैरे झालेलो आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जायच्या अगोदर थोडा नाश्ता करूया, त्यानंतरला मग दर्शनाला जायचं आहे. आणि पहिलाच अनुभव आहे जो पंढरपुरातला आणि आजूबाजूचा परिसर बघायचा आहे. कारण हे सगळं तीर्थरूप देवस्थान फिरणं एक भाग्याचंच असतं आणि आज तो भाग्य लाभलेला आहे. लवकरच आषाढी एकादशी येणार आहे, एक 10-15 दिवसावर टेपलेली आहे आणि आत्तापासूनच गर्दी वाढत चाललेली आहे. बरेच वारकरी चालत चालत इथे येत आहेत पंढरपूरला आणि बऱ्याच पालख्या येतात. आज खूप आनंद वाटतोय की माझ्यासोबत बरेच अशी मंडळी आलेत. त्याचप्रमाणे आपले व्हिडिओसुद्धा बघणारे सबस्क्रायबर मंडळी आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत. तो खेडचे आहेत ना तुम्ही? काय नाव आपलं? रमेश चव्हाण. अच्छा, चव्हाण फॅमिली भेटलेली आहे. व्हिडिओ कशा वाटतात? छान वाटतं व्हिडिओ, एकदम मस्त वाटतं. म्हणजे असं आम्हाला बघताना असं वाटतं की आपल्या घरात फॅमिली आपली आहे आणि असंच वाटतं बघताना. आणि आज देवदर्शनाला सोबत आहात तर खूप म्हणजे मोठे मोठे अनुभवी माणसं सुद्धा आहेत आणि त्यांच्यासोबत देवदर्शन घडते. आज सगळी म्हणजे 100 जण तरी आहोत आपण बालाजी टूरच्या निमित्ताने, पण सगळेजण एकत्र आहोत तर खूप छान वाटतंय. झाला नाश्ता वगैरे? चला मग भेटूया आपण दर्शन. इथे उपहारगृह आहे, इथे जेवण भेटतं. नाश्ता आहे आता सध्या. चलो, नमस्कार. आता नाश्त्याला बसतोय. हाय श्वेता, झाली का यार? हो, साडी लुक. हा डायनिंग एरिया खूप मोठा आहे, खूप जण बसले तिकडे. इथे सगळे डिटेल लिहिलेस काय काय मंदिर कुठले कुठले जवळ आहेत ते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर 1 किलोमीटरवर आहे. कैकाडी महाराज मठ 1.5 किलोमीटर आहे. पुंडलिक मंदिर 1.5 किलोमीटर आहे. तुलसी वृंदावन 1 किलोमीटर आहे. विष्णुपद मंदिर आहे 2.5 किलोमीटर. इस्कॉन मंदिर आहे 2.5 किलोमीटर आणि तुळजापुरा येथून 115 किलोमीटर. मंडळी नाश्ता करायला पोहे आहेत, ये ना. पोहे आहेत, अजून उपीट होतं आणि शिरा होता. नाही, मला शिरा नाही आवडत, सो मी फक्त घेतलेला आहे पोहे. पोहे फेवरेट आहे ऑलवेज या नाश्त्याला. टेस्ट सांगतो तुम्हाला कशी आहे ती. राणी असं ते हो रेडी. कसं वाटतंय? छान छान वाटतंय. कोंबड्याचा तुरा. वा, लगेच झालं. पण काय रे, नाव काय तुझं? मस्त, एकदम झटकी पडतो. 2 मिनिटात मस्तपैकी. मंडली कवर्दे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज के. नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आता बॅग भेटलेली आहे, तर बॅग बालाजी टूरतर्फे भेटलेली आहे. आणि दुसरं हे सुद्धा भेटलं आहे, ID पण आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी भेटणार आहेत हळूहळू.
आता जायचंय दर्शनाला पंढरपूरच्या विठुरायाच्या आणि अजून बघूया किती लाईन असेल काय ते. पब्लिक बघा, सगळ्या पब्लिकने फेटा वगैरे घातलेला आहे. ओ गावाले, चला चला. होय होय. माऊली तू माऊली जगाची, माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. इथून मंदिर आहे 1-1.5 किलोमीटर. इथून शेअर ऑटो करायचे आहेत. 10-10 रुपये पर पर्सन शेअर ऑटो येत आहेत. चला चला. मागे गणपती बसलेत का? गौरी गौरी श्वेता. पंढरपूरचा वातावरण कम्प्लिटली चेंज आपल्याकडच्या पेक्षा. आता जातोय. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज चौक. अरे हेडशॉट देशील. विठ्ठल विठ्ठल माऊली, विठ्ठल विठ्ठल माऊली, विठ्ठल विठ्ठल माऊली, विठ्ठल विठ्ठल माऊली. हृदयी वसे तू अनंत माझ्या, करुणी कृपा वाट दावी सुखाच्या. विठ्ठल विठ्ठल माऊली, हो हृदयी वसे तू अनंत माझ्या, करुणी कृपा वाट दावी सुखाच्या. नामाची तुझ्या आस अशी लागे. मंदिरात जायचं आहे. मोबाईल लॉकरमध्ये ठेवायचा आहे. परिसराला भरपूर गर्दी आहे. बरीच अशी दुकानं आहेत आणि लुक बघा कसं झालं आहे. पूर्णपैकी प्रसन्न वातावरण आणि त्यात खूप सुंदर असा लुक झालेला आहे. पश्चिम द्वार आहे. बरीच अशी माणसं पुढे गेलेत. विठ्ठल विठ्ठल माऊली, विठ्ठल विठ्ठल माऊली. रामकृष्ण हरी. मित्रांनो, तब्बल 1-2-2.5 तासांनी आपलं दर्शन झालेलं आहे. 11 वाजता गेलेलो दर्शनासाठी. जो रांगेत लावून दर्शन घेतलं एक समाधान वाटतं आणि भगवान श्री विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी आईच्या पायाची डोकं ठेवलेलं खूप छान वाटलं आणि पहिलाच अनुभव. आणि खूप लांबून लांबून लोक येतात आणि खूप वयस्करसुद्धा येतात. ज्यांनी 80-90 गाठले त्यासुद्धा येतात. ॲक्च्युली आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, नाही तर थोडासे जे भक्तगण कसे येतात कुठून येतात ते दाखवलं असतं. इथे मोबाईल ठेवलेला आपला आणि मोबाईल लॉकरला कसं असतं दादा दाखवा ना. मोबाईल मागे 5 रुपये चार्ज असतात आणि कॅमेरा मागे 10 रुपये. सो आमचे भरपूर मोबाईल वगैरे होते इथे लॉकरला ठेवलेले. पानं वगैरे भरपूर आहेत प्रसादीसाठी किंवा तुळशी माळ, बरेच अशी माळा आहेत. कुंकू आहेत, अबीर गुलाल सगळे आहेत. अष्टगंध सगळ्या प्रकारचे गंध, प्रसाद आहेत. तुम्ही इकडे आलात तर बरेच अशी प्रसादीची दुकानं सुद्धा भेटले जातील. आता गर्दी चालू होईल ना हो. आता गर्दी चालू होईल ना. हां ना. पालख्या यायला सुरुवात होती. तरी आता किती दिवस गर्दी राहणार?
महिनाभर. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी तर चालाय पण जागा नसेल. नाही. 2 दिवस दर्शन होतं. अच्छा. 2 दिवस बाहेर थांबवतात. मग हे जे लाईनीमध्ये राहतात ते अगोदरपासून असतात त्यांना? ते तुम्हाला आता संध्याकाळी नाईटला 10-11 वाजता तर गेले. हा. ते सकाळी 12 वाजता दर्शन होतं. अरे एवढी लाईन. आता जरा रूमवरती आलो, फ्रेश वगैरे झालोय, थकलेलो कारण रात्रभरचा प्रवास, त्यातनं आता देवदर्शन वगैरे झालेलं आहे आणि बाकीचं बाजार वगैरे फिरायचं आहे. तत्पूर्वी आता जेवतो, आराम करतो 1-2 तास. या इथे जेवण घेतलंय, इथे खानावळ आहे. तिथून काय काय बघा, श्रीखंड आहे, डाळ आहे, इकडे मिक्स भाजी आहे, इथे भेंड्याची भाजी आहे, चटणी आहे, लोणचं आणि भात आहे. या कोण नाही कोणचा, या जेवायला या. सगळेजण बसलोय. गुड इव्हिनिंग मित्रांनो. थोडा आराम वगैरे केलेला आम्ही रूममध्ये आणि आता पुन्हा एकदा चाललेलो आहे चंद्रभागेच्या तीरी आणि बराच असा आजूबाजूचा परिसर फिरायचा आहे. सो दुपारीसुद्धा फिरलो, आतासुद्धा फिरायचं आहे. संध्याकाळचा गजबजलेला पंढरपूर आणि समोर दिसतोय आपल्याला विठुरायाचं मंदिर. इथले काही काही मंदिराचे बांधकाम बघा खूप जुने आहेत आणि पूर्ण राजवाड्यासारखं वाटतात. आणि इथे बरीच अशी बांधकाम आहेत ना, खूप जुन्या काळातलीच आहेत, लाकडाचे सुद्धा आहेत. आणि आतमधला विठ्ठलाची जो मंदिर आहे तो सुद्धा आतमधून खूप चेंज केलेला आहे. गाय आहे तेवढे बघा. घर बसल्या विठ्ठलाचं दर्शन आणि चंद्रभागेचं दर्शन आपल्यासमोर होत आहे. चंद्रभागेच्या काठी जातोय आपण किनारी. इकडे आहे चंद्रभागेचा काठ आणि इकडे भगवान श्री पुंडलिक. चंद्रभागेच्या नदीतून आपण पलीकडे जातो इस्कॉन टेम्पलला. बोटिंगमध्ये आहोत. इकडे मागे विठ्ठलाचं मंदिर आणि आम्ही सगळे चाललोय आता. संध्याकाळची वेळ म्हणजे आता 7 वाजले तरी सुद्धा उजेड आहे. थोड्याच वेळात काळोख होईल पण आत्ताचं वातावरण आहे संध्याकाळचा तो अप्रतिम आहे, प्रसन्नतेचं वातावरण आहे. अजून जरा लवकर आलो असतो ना 5-1 वाजता तर मस्त म्हणजे तिकडचं सुद्धा उजेडातलं पाहायला मिळालं. तो समोर आपला इस्कॉन टेम्पल आहे त्या साईडला आहे बघा. ती कुंडली कवर दे पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर माऊली की जय. तर आता इस्कॉन टेम्पलच्या इथे पोचतोय. वातावरण बघा मस्त प्रसन्नतेचं आणि गाणी वगैरे चालू आहेत. आता जाऊया. काठावर आहोत आपण सगळेजण. इकडच्या बोटी बघा कशा आहेत, पूर्ण लाकडाच्या आणि डिझाईन केलेल्या आहेत. समोर बोटीच्या टोकालाच बघा घोड्याचं चिन्ह. आजोबांनी आम्हाला इथे आणून घेतलंय. मी खूप चुकी केली. काल मी व्हाईट कुर्ता वगैरे आणायला हवा होता पण शुक्रवारी होता पनवेलचा बाजारपेठ बंद आणि एवढा वेळ नव्हता दादरला वगैरे जायला. सो आज लुक केला असता चांगला पण ठीक आहे. हा पण कुर्ता चांगला आहे. नेक्स्ट टाईम आलो की पुन्हा एकदा बघूया. इकडे गोशाला पण आहे. हां खूप गाई आहेत आणि गोशाला भरपूर गाई आहेत. हां ये ना गौरीला.
तर आता पलीकडून आत्ता अलीकडे आलो आहे आणि आता जायचं आहे रूमवरती. तर जाण्या अगोदर प्रसादी घ्यायची आहे घरी जाण्यासाठी, कारण खूप जणं येऊ नाही शकत, पण त्यांच्या मुखाला प्रसादी लागली तर एक त्यांनासुद्धा समाधान वाटेल. घरच्यांना आजूबाजूच्या सोसायटीवाले आहेत, नातेवाईक आहेत, सो त्यांनासुद्धा प्रसादी घेऊन जातो आहे. बघूया आता भेटते काय पुढे. प्रसादी वगैरे घ्यायची आहे आणि मग खूप छान वाटलं. म्हणजे थकवा होता, पण थकवा आज आत्ता संध्याकाळी निघून गेला. श्रीकृष्णाचं मंदिर होतं आणि तिथे आरती चालू होती आणि नामजप चालू होता. तर तिथेसुद्धा खूप मन तल्लीन झालं, नाचावंसंसुद्धा वाटलं. पण आमचे जे बोटवाले आहेत त्यांचा टायमिंग हे होत होता. तर प्रसादी घेतलेली आहे सगळ्यांना. अजून उद्यासुद्धा प्रसादी भेटेल. सो बरीच अशी काय काय पेढे आहेत ते उद्या घ्यायचे आणि कुरमुरे वगैरे प्रत्येक देवस्थानाकडनं थोडे थोडे प्रसाद असे घेऊन जातो. प्रसादाचे दुकानं वगैरे बरीच आहे तिकडे. चला मंडळी, जेवलो, फ्रेश झालो आणि आता दिवसाची सांगता करायला खाली आलो आहे आणि शतपावली करतो आहे. दुसरं म्हणजे व्हिडिओ संपवतो आहे. आजची व्हिडिओ ही देवदर्शनाची होती आणि आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता, पण पंढरपूरचा परिसर तुम्हाला दाखवला, सोलापूर हा जिल्ह्यामधला. आणि कसा वाटला, माझा पहिला अनुभव होता पंढरपूरमधला आणि विठुरायाच्या चरणी मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. तुम्हा सगळ्यांकडनं तिकडे नमस्कार तुमच्या सगळ्यांचं सांगितलेलं आहे आणि खूप मन प्रसन्न झालेलं आहे. आणि बालाजी टूरतर्फे आजचा हा पंढरपूरचा दर्शन झालेला आहे. सो उद्या अक्कलकोट वगैरे तुळजापूर वगैरे आहे. सो आत्ताची ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.